काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली टीका बिनबुडाची असल्याचं मत भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आज व्यक्त केले। कसबा मतदारसंघातले काँग्रेसचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय जनता पार्टीचे आदरणीय नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती टीका केली आणि बिनबुडाची टीका केली। चंद्रकांत दादा हे या राज्यातले सुसंस्कृत चारित्र्यवान नेते आहेत। चंद्रकांत दादा हे गेले 4.5 वर्ष कोथरूड मतदारसंघाचं आमदार या नात्याने नेतृत्व करतात आणि हे नेतृत्व करत असताना धंगेकरांनी काल असं म्हटलं की कोथरूड हा गुन्हेगारांचा अड्डा झाला आहे, भयमुक्त कोथरूड झालं पाहिजे, कोथरूड हे अशांत आहे, गुन्हेगारांना कोथरूडमध्ये राजाश्रय आहे। त्याचबरोबर त्यांनी असं म्हणले की महाराष्ट्रातले सगळे गुन्हेगार हे कसबा पोटनिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांबरोबर मतदारसंघात प्रचार यंत्रणेमध्ये उतरले होते। मला असं वाटतं की या आरोपामध्ये काहीही तथ्य नाही। कोथरूड म्हणजे पुणे हे जसं विद्येचं माहेरघर आहे तसं कोथरूड हे शैक्षणिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं हे कोथरूड नगर आहे। कोथरूडमध्ये अनेक शिक्षण संस्था आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारी अनेक मंडळी याच कोथरूडमध्ये आहेत। सांस्कृतिक वारसा असणारं कोथरूड आहे। कोथरूडमध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कला क्षेत्रामध्ये काम करणारी मोठी यादी ही या कोथरूड मतदारसंघामध्ये आहे। चंद्रकांत दादा हे काम करत असताना गेल्या 4.5 वर्षात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही त्यांच्याकडं पाहत असताना चंद्रकांत दादा पाटील हे सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे। म्हणजे दादा आमदार म्हणून या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना सुद्धा त्यांनी कला क्षेत्रासाठी काम केलं, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम केलं। कोथरूडमधल्या सामान्य माणसाला मदतीचा हात देण्याचं दादांचं नेहमीचं धोरण आहे। वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांचं काम उल्लेखनीय आहे। प्रत्येक घरासाठी आणि घरातल्या प्रत्येकासाठी काम करणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील आहेत। विनाकारण चुकीच्या पद्धतीने आदरणीय दादांवरती काल त्यांनी टीका केली। ही भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने कसबा मतदारसंघाचे टेम्पररी आमदार रवींद्र धंगेकर यांचा या ठिकाणी निषेध करतो। मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी आणि या राज्यामध्ये महायुतीचं असणारं सरकार हे कायमच गुन्हेगारी मुक्त भयमुक्त महाराष्ट्र करण्याच्या दृष्टीने कायमच अग्रेसर असतं। आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली ते या राज्याचे गृहमंत्री म्हणून अशा पद्धतीने कायमच काम करत असतात की राज्यामध्ये सामान्य जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी देवेंद्रजींचं काम हे निश्चितच कायम अशा पद्धतीने असतं। कम ऑन गाइस, हरी अप। अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.